केसवची पारू नेसली गो नावा सारा. बोला मासे गोपी शेटचे फ्रेश मासे. बोला मासे गोप्या चल बाजारची पावती भर 50 रुपये. मस्त मोठं दुकान लावलंय. आले का सकाळ सकाळ पावती मागायला. इथं अजून बोनीचा टायमिंग आहे. आमच्या सारख्या गोरगरिबांना तुम्ही उतरून देणार आहेत का नाही? तुमच्या पायपार निम्मा बाजार बंद पडायला लागलाय तरी सुद्धा मी लाजवानी पावत्या मागता राहू. गोपी शेट 50 रुपयाचे मासे द्या बरं. त्याला डोकं नकन शेपूट पण नको बरं का. पण अरे काय तो तोंड पाहिलं का? तो पेक्षा आमचा चिलोपी गोरा आहे. अरे 50 रुपयाचे मासे मागतो लाज वाटत नाही का? त्यापेक्षा 50 रुपयाची सुकट बोंबील नेतो आता घरदार खाईन. मला काय सांगू अक्षरच्या पाहुणे पाठ जावं लागते माझ्या जाळ काढायला. एकदा जाळ काढायला गेलो डायरेक्ट नदीच्या कडेलाच बिबट्या. उगा माझ्या हात चिकलाचे होते नाही तर अक्षरच्या बिबट्याच्या शेपटीला धरून असा आणला असता का परत वास झाली नसती त्याची मागे यायला. गोप्या अरे घरी बिर्याणी बनवायची पाहुणे आले तर असा भारी मासा दे ना. नादच खुळा. ए बाबा अरे काय गिरायकाच्या टायमाला कॉलबॅक करतो. तुझ्या बापाने माशाची बिर्याणी बनवली होती का? लवकर इथून जरा अक्षरच्या खवले काढायचे आणि ना तुझ्या तोंडाचे खवले काढी. सांगतो भावा कधी कधी वैताग येतो रे धंद्याचं. सकाळी उठायचं मासे आणायला जायचं परत दुकान लावायचं परत आवरायचं. एकदा काय झालं 50 किलो माशाची ऑर्डर आली. कुठे 20 किलो मासे नेले 30 किलो व्हायला गेले माझे. 2 मिनिटं हॅलो गिराईक नसेल तर घरी ये, पाहुणे आलेत. नाही गिराय चालू येतो मी थोड्या मासे घेऊन ये. घरी आता मासे आणू का? हा. बरोबर उरल्या सुरलेल्या आणतो पाहुण्याला तेच खाऊ घालू आपण. नको बरोबर असं होतं कधी कधी नाही का?